झी24 तास एक पाऊल पुढे। नाशिककरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आता महापौर थेट नाशिककरांच्या दारी पोहोचणार आहेत। आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मनसेनं हा दौरा आखल्याचा आरोप विरोधक करतायत। पण या सगळ्यातून आम्हाला सुविधा मिळणार का असा प्रश्न नाशिककर विचारतायत। हा ताफा आहे नाशिकचे महापौर यतीन वाघ यांच्या महापौर आपल्या दारी या दौऱ्याचा। सत्ता हाती आल्यानंतर 9 महिन्यांनी महापौर नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी रस्त्यावर उतरले होते। द्वारका काठेगल्ली परिसरातून महापौरांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली। मात्र या दौऱ्यावर आमदार वसंत गीते यांचाच प्रभाव जाणवत होता। आठवड्याच्या दर शुक्रवारी आणि शनिवारी शहर महापौर पिंजून काढणार आहेत। या ठिकाणी केंद्रस्थानी जे आहे ते नागरिकांच्या समस्या आहेत, त्यामुळे यात कोणत्याही प्रकारचं राजकारण आणण्याचा हेतू आमचा त्यामध्ये नाही आहे। या संपूर्ण शहरामध्ये आम्ही जे आहेत लोकप्रतिनिधी या संपूर्ण दौऱ्यामध्ये या शहराची संपूर्ण पाहणी आम्ही या दरम्यान करणार आहोत। नागरिकांनी महापौर आणि आमदारांचं शाल श्रीफळ देऊन स्वागत केलं खरं, पण तेवढाच तक्रारींचा पाऊसही पडला। खराब रस्ते, डासांचा उपद्रव, अनियमित घंटागाडी, अस्वच्छता या नागरिकांच्या मूळ समस्या नव्यानं जाणून घेण्याचा प्रयत्न मनसे पदाधिकाऱ्यांनी केला। मात्र हा दौरा राजकारणानं प्रेरित असल्याचा आरोप काँग्रेस नगरसेवक करतायत। लोकांसमोर जायचं प्रयत्न करतायत, परंतु त्याचा काही उपयोग होईल असं वाटत नाही। कारण की आता या कामकाजाच्या दृष्टीने सुद्धा हे तिन्ही आमदार आणि महापौर यांच्यात कुठलाही समन्वय राहिलेला नाहीये। आणि कामकाजाच्या संदर्भात जर कधी म्हटलं तर महापालिकेमध्ये महापौराला आणि इतर त्यांच्या पदाधिकाऱ्यांना कुठलेही कामकाज करता येत नाहीये, हे सर्व नाशिककरांनी बघितलंय। महापौर आज येणार यांना कल्पना झाली असेल ना, म्हणून सगळे लोक आणि जिथल्या तिथं कचरा जाळून आणि हे झाले, जाळायला सुद्धा तयार नसतात। आणि आम्ही जर बोलायला गेलो ना ते उलटे बोलतात। म्हणजे काय आली नव्हती का तुमच्याकडे घंटागाडी? येऊन तर बघून गेले, महापौर आले, आमदार आले, येऊन बघून गेले। आता आम्ही तर त्यांच्याकडे तक्रार निवारण तर दिलंय, म्हणजे त्यांनी अर्थात घेतलंय लिहून, परंतु आता येतीलच आणि हे कामं करतीलच याची मला तरी अजून शाश्वती वाटत। जेव्हा ते प्रत्यक्ष करतील तेव्हा आम्हाला वाटेल हा केलंय बा। आजपर्यंत मनसेचे पदाधिकारी काम करत नाहीत म्हणून टीकेचे लक्ष होत होते, आणि आता कामाला सुरुवात केल्यानंतरही राजकीय हेतून आरोप होत असल्याचा दावा मनसेनं केलाय। मात्र नागरिकांना आरोप प्रत्यारोप नाही, तर मनसेनं दाखवलेलं नवनिर्माणाचं स्वप्न उघड्या डोळ्यांनी बघायचंय। त्यासाठी मनसेला कठोर परिश्रम करावे लागणार आहेत। नाशिक शहराला नवीन पदाधिकारी मिळालेत, मात्र नागरिकांच्या समस्या वर्षानुवर्षांपासून त्याच आहेत। याआधीही अनेक दौरे निघालेत, मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही। त्यामुळे मनसेच्या महापौरांचा हा पहिला दौरा तरी नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान आणतं का, यावरच या दौऱ्याची फलनिष्पत्ती अवलंबून आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट लोकेशसह मुकुल कुलकर्णी, झी24 तास, नाशिक। झी24 तास एक पाऊल पुढे।